नमस्कार, मी विशाल परदेशी. मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला आपण थेट जातोय मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या पत्रकार परिषदेमध्ये. त्यांच्या अविश्वासाचा ठराव अख्खं सभागृहाची मान्यता लागते हे तुम्हाला माहिती आहे. ती मिळणारच नाही. तुमच्या अविश्वासाच्या म्हणण्याने काय होणार आहे? पण तरी पण टाकायचं, कारण त्याची चर्चा व्हायला पाहिजे. कारण काम काही नाहीये. चर्चेनी तर चर्चेनी, निगेटिव्ह चर्चेनी तर निगेटिव्ह चर्चेनी, पण आम्ही चर्चेत राहणार. आणि म्हणून मुख्यमंत्री म्हणतायत प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही. नाही, याची मी माहिती घेईन, कारण अचानक आलेलं आहे. मला खरंच याची कल्पना नाही आहे. पण का दिला जातो, कशाला दिला जातो, असं महापालिका ही गाव खातं नाही उचलल्याने दिलं. त्याला काहीतरी बॅकग्राऊंड असणार, त्याच्यावर काहीतरी सोपस्कार असणार, ते सांगू शकेन मी विचारून. मी नोंद घेतली. मी काय करणार, नोंद घेतली. तुम्ही बरोबर करा प्लीज. गेल्या 25 वर्षात 1.5 लाख कोटींचा भ्रष्टाचार केंद्रामार्फत महापालिकेत केला असं आरोप केला जातो. बघा, मी मीडियाला हात जोडून सांगेन, यांना फक्त आरोप करायची सवय झालेली आहे. या लोकांनी ते सिद्ध करावे. जे जे त्याच्यामध्ये नक्की सिद्धता होईल तर ती जितके कोणी अधिकारी आहेत त्यांच्यावर नक्की कारवाई केली जाईल. कारण ह्यांनाही पक्का माहिती आहे, जरी सत्तेत आपण बसलेलो असलो, कुठल्याही केंद्र असो, राज्य असो, महानगरपालिका असो, प्रशासकीय भाग हे सांभाळत आहे. आणि ती जर चूक आहे आम्हाला दाखवा, आम्ही नक्की त्या प्रशासनावरती कडक कारवाई करू. दुसरा एक विषय असा आहे की बांद्राला जो फ्लायओव्हर होता तो केवळ 10 वर्षातच या ठिकाणी सडलाय. त्याच्यामुळे कोट्यवधी रुपयांचं पुन्हा एकदा टेंडर काढलेलं आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा होत असल्याचा आरोप देखील भाजप करते. नाही, आरोप होऊ दे. मी परत तेच सांगते, आरोप करू दे. त्यांना काय करतायत ते करत राहू दे. आरोपाला आपण आम्ही तरी फारसं हे देत नाही, कारण सिद्ध करा. जे त्याच्या सिद्ध होईल त्यांच्यावर कारवाई होईल. आज 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 तुमच्या माध्यमातून एक थोडंसं मी वेगळी माहिती देते. राष्ट्रीय गाडीला लोहार धुमंतू महासभा मध्ये आपण एका चर्चेमध्ये आम्ही निर्णय घिसडघाई असं म्हटलं होतं. परंतु काल ती लोक मला भेटली. तुमच्या माध्यमातून मुद्दाम सांगते, घिसाडी हा समाज आहे आणि तो समाज गाडी लोहार समाज आहे. जो समाज महापालिका चालली आहे, जसं ब्लेटंट मिसयूज करून ज्या प्रकारे प्रस्ताव पास केले जात आहेत, असं आजपर्यंत कधी कॉर्पोरेशनमध्ये झालं नव्हतं. 25 वर्षातला सगळ्यात बोगस म्युन्सिपल कमिशनर हा आत्ता लाभलेला म्युन्सिपल कमिशनर मुंबईला आहे. आणि जो भ्रष्टाचार करेल, मी पुन्हा सांगतो, जो भ्रष्टाचार करेल, मग तो कुणीही असेल, भारतीय जनता पार्टी कुणालाही स्पेअर करणार नाही. आणि प्रत्येक भ्रष्टाचारी हा आमच्या हिटलिस्टवर असेल. ज्या वेळेला भ्रष्टाचार होत होता त्यावेळेला ही प्रश्न आम्ही उपस्थित करत होतो. मला आठवतंय, नाही 16 कशाला 14च्या आधीचं सांगतो ना, भालचंद्र शिरसाट ज्या वेळेला होते, आशिष शेलार होते, स्टँडिंग कमिटीच्या मीटिंगमध्ये त्या कचऱ्याच्या विषयामध्ये कागद फाडून तिकडनं त्यांनी वॉकआउट केला होता. त्यामुळे सत्ता असेल सत्ता नसेल, भारतीय जनता पार्टी सत्ता किंवा अधिकारासाठी काम करत नाही, ती शेवटच्या माणसाला न्याय देण्यासाठी काम करते. आणि मुंबईकरांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे. आणि शेवटी आपण जी सत्ता म्हणताय, जसं मी सांगितलं, जे हा आरोप करतात, मला असं वाटतं की अशी स्टेटमेंट करण्याच्या आधी, अशी स्टेटमेंट करणाऱ्यांनी लोकल सेल गव्हर्नमेंटचे नियम काय असतात, कायदा काय म्हणतो, त्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह पॉवर कुणाच्या हातात असतात, याचा थोडासा अभ्यास केला तर बरं पडेल. आणि त्यामुळे मला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे की कुठल्याही प्रकारच्या प्रस्तावावर सही किंवा कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव मूव्ह नगरसेवक करतात की नाही करतात. कमिशनर प्रस्ताव मूव्ह करतो, स्टँडिंग कमिटी त्याला पास करते, स्टँडिंग कमिटी चेअरमन त्या प्रस्तावाला घेतो. आणि त्यामुळे नगरसेवक
त्यामुळे ही जी सत्ता जी असते ती खरी कॉर्पोरेशनची सत्ता ही कमिशनर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमनकडे वेस्टेड असते. नगरसेवकांना कुठल्याही प्रकारचे अधिकार नाही आहेत का एकंदरीत महापालिकेमध्ये? मी असं म्हटलं नाही की नगरसेवकांना अधिकार नाही. मी असं म्हटलं की आपलं जे फ्रेमवर्क आहे त्या फ्रेमवर्कमध्ये नगरसेवक फाईलवर सही करू शकतो का? नाही करू शकत. नगरसेवकाच्या निधीमधून सुद्धा जी कामं करायची असतात त्याचा प्रस्ताव नगरसेवक देत असतो. तो प्रस्ताव असिस्टंट कमिशनर, ज्याच्याकडे म्युन्सिपल कमिशनरचे पॉवर्स असतात, तो प्रभाग समितीमध्ये वॉर्ड काउंट कमिटीच्या मीटिंगमध्ये तो आणतात. कोण आणतं? असिस्टंट कमिशनर आणतो. तो पास केला जातो, प्रभाग समिती अध्यक्ष त्याला पास करतो. त्यामुळे मला म्हणण्याचा अर्थ असा आहे, माझ्या म्हणण्याचा, की आपल्या गिवन फ्रेमवर्कमध्ये प्रस्ताव मांडणं आणि प्रस्ताव पास करणं याचे पॉवर्स हे स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि म्युन्सिपल कमिशनरकडे वेस्टेड आहेत, असा माझा म्हणण्याचा अर्थ आहे. पण टेंडरमध्ये जे नियम लावले जातात ते त्यांच्या फेवरमध्येच नियम असतात असं पण आहे? ऑफकोर्स आहे. मी काय म्हटलं की पहिलं टेंडरमध्ये अशा कंडिशन्स टाकायच्या जेणेकरून त्यांच्या फेवर्ड कंपनीजच त्याच्यामध्ये क्वालिफाय होऊ शकतील. उदाहरणार्थ, ज्या वेळेला कोविडची पहिली लाट होती त्यावेळेला ऑक्सिमीटरचं एक टेंडर होतं. त्याच्यामध्ये त्यांनी अशी कंडिशन टाकली की बॅक लिट एलईडी डिस्प्ले. आता काय असतं ऑक्सिमीटरमध्ये बॅक लिट एलईडी डिस्प्ले? डिजिटल ह्याच्यामध्ये ते दिसतं, पण त्याच्यात काय बॅक लिट एलईडी डिस्प्ले म्हणजे कुठल्या तरी एक कंपनी आहे जी असं म्हणणार की आमचा बॅक लिट एलईडी डिस्प्ले आहे आणि मग ती बीड करणार, आणि बिकॉज त्याच्याकडे बॅक लिट एलईडी डिस्प्ले आहे म्हणून त्याला ते काम मिळणार. उदाहरण दिलं मी तुम्हाला एक. त्यावेळेला मीच तो ऑक्सिमीटरचा मुद्दा काढला होता. मी काढल्यानंतर त्यांनी ते टेंडर रद्द केलं होतं आणि मग कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमधनं मीच मुंबई महानगरपालिकेला ऑक्सिमीटर आर्ट ऑफ लिव्हिंगकडनं त्यावेळेला गिफ्ट त्यावेळेला केले होते. सांगण्याचा मुद्दा हा की पहिलं टेंडर रिग करायचं अशा प्रकारे की फेवर्ड कंपनीजला ते लागेल, आणि जर त्याच्यामध्ये काही फसगत झाली, फेवर्ड कंपनीला लागलं नाही, तर मग कुठलं तरी टेक्निकल रिझन काढून L1 जो असेल, जो तुम्हाला नको आहे, त्याला बाजूला करायचं आणि मग आपली जी फेवर्ड कंपनी आहे, म्हणजे ह्या केसमध्ये म्हाळसा इंजिनिअरिंग आहे किंवा मिशिगन आहे, एक कुठला तरी प्रस्ताव आहे ज्याच्यामध्ये म्हाळसा आणि मिशिगनचा जॉईंट व्हेंचर आहे. आता जसं मी आज प्रेडिक्ट करतो ना, मिठी नदीचं 2000 कोटी रुपयाचा आता प्रस्ताव आणणार आहेत आणि तो प्रस्ताव मिशिगन आणि म्हाळसाला त्यांना द्यायचा आहे, आणि ह्याचं प्लॅनिंग ॲडिशनल कमिशनर वेदा रुसू करत आहेत. त्यांना इन्स्ट्रक्शन शर्माजी देत आहेत, ते कोणाकडून घेत आहेत त्याची माहिती घ्यावी लागेल. त्यामुळे टेंडर्स रिग करून एक रिंग तयार करणं आणि त्या रिंगच्या माध्यमातून कुठल्या तरी कंपनीज जे यांच्या फ्रंट एंड आहेत त्यांना ते मिळवून देणं, ज्याच्याकडून त्यांना तिकडनं बॅकडोरनी जे मिळायचं आहे ते मिळेल. जसं हे 15 कोटी रुपये स्टँडिंग कमिटी चेअरमनवरती ITच्या रिपोर्टमध्ये जे आहे, हा त्यांचा मोडस ऑपरंडी आहे. तुम्ही फक्त आरोप करतायत, जे काय आरोप करतायत त्याचे पुरावे देत नाही असं असं आहे की प्रत्येक आरोपाचा पुरावा हा आहे. उदाहरणार्थ ट्रेंचिंगच्या विषयामध्ये उदाहरण देतो तुम्हाला मी. ट्रेंचिंगच्या विषयामध्ये ज्या वेळेला आम्ही सांगितलं की ही ABCD कंपनीला लागेल, मग तुम्ही का परत घेतलं? ते का रिटेंडर केलं? आणि ते रिटेंडर केल्यानंतर 136 कोटी कमीचे बिड्स का आले? याचा अर्थ 136 कोटी रुपये वाढवून ते बिड्स त्यावेळेला मागवण्यात आले होते. दुसरा मुद्दा, कोविडच्या विषयामध्ये आम्ही जे आरोप केले, हा एक नॉन ओपन फॅक्ट आहे मुंबई शहरामध्ये की नेस्को कोविड केअर महापालिकेतल्या वेगवेगळ्या प्रकरणांना घेऊन किंवा भ्रष्टाचार झाला असं म्हणत भाजपच्या वतीने जोरदार आरोप केले जातात, त्याला महापौर उत्तर देताना दिसतात. यानंतर थेट जाऊयात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पत्रकार परिषदेत. पोलिसांनी कारवाई केली, काय अपडेट? हे कसं आहे की हल्ली हे सायबरचे गुन्हे फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत. आता हे फोन नंबर म्हणजे फोनचं इन्स्ट्रुमेंट अजितदादांच्या जवळ असताना त्यांच्या नंबरचा वापर करून कोणीतरी तो नंबर हॅक करून त्याच्यामधून खंडणी मागितली. त्याच्या संदर्भामध्ये आरोपींना अटक झालेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. जिल्हा बँकेचं ठरलं का काय बैठकीत काय ठरलं नेमकं? अध्यक्ष आणि उपाध्यक्ष काय? 2 वाजता तुम्हाला कळेल. थँक्यू. तर सायबरच्या गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. मध्यंतरी जर आपण बघितलं तर परवाच खरं तर हा सगळा गुन्हा जो आहे तो उघड झाला होता. अजितदादांच्या
नंबरला क्लोन करून एका ॲपच्या माध्यमातून पुण्यातल्या काही लोकांनी एका बिल्डरला खंडणी मागण्यासाठी फोन केला होता आणि या प्रकरणात आता मोठी चर्चा होताना दिसते. त्याचा तपास केला जातोय. काही लोकांना ताब्यात देखील घेण्यात आलेले, अटक झालेली आहे. त्याविषयी दिलीप वळसे पाटील याबद्दल माहिती देताना दिसत होते. बघूयात आज दुपारी 2 वाजता आणखीन काही महत्त्वाच्या निर्णयावरती आपण बोलू शकतो असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. पुढली बातमी आहे अहमदनगरमधनं. रुग्णालयाच्या मनमानीमुळे एका महिलेची रस्त्यात प्रसूती झाल्याची बातमी न्यूज 18 लोकमतने सातत्याने लावून धरली होती. अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा इथल्या ग्रामीण रुग्णालयात महिला प्रसूतीसाठी गेली असता रुग्णालयाने महिलेला दाखल करून घेण्यास नकार दिल्याने या महिलेची प्रसूती रस्त्यावर झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागा झालं. न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवल्यानंतर या आरोग्य केंद्राची आमदार लहू कानडे यांनी झाडाझडती घेतली आहे. आमदार लहू कानडेंनी संबंधित प्रकाराला जबाबदार असलेल्या डॉक्टर आणि नर्सचं तात्काळ निलंबन करण्याची मागणी केली आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी करून कारवाई करणार असल्याचं आरोग्य अधिकारी डोईफुडे यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचला किंवा आरोग्य यंत्रणा त्यातल्या व्यवस्था पोहोचल्यात हा जो एक दावा केला जातो तो दावा किती फोल आहे तो यावरून दिसून येतो. 13 जानेवारी आणि 15 जानेवारी अशी 2 दिवसाची दृश्य आपण बघतोय. राहुरीमध्ये एका महिलेची रस्त्यावरतीच प्रसूती झाली तर 15 जानेवारीला देखील जर आपण पाहिलं तर एक महिला जी होती ती प्रसूतीसाठी म्हणून म्हणजे 15 जानेवारीला या सगळ्या घटनेबद्दल तिथले स्थानिक आमदार लहू कानडे जे आहेत त्यांनी या हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथल्या आरोग्य व्यवस्थेची झाडाझडती घेतली आहे. या सगळ्या प्रकाराला जबाबदार कोण असा प्रश्न देखील थेट त्यांनी विचारला. त्या महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी तिचे नातलग घेऊन गेले होते पण हॉस्पिटलमध्ये नर्स आणि डॉक्टर दोघेही नव्हते. तिला दाखल करून घेण्यास तिथल्या वॉर्डबॉयने नकार दिला आणि अखेर तिला प्रसव वेदना ज्या होत्या त्या प्रचंड वाढलेल्या होत्या. त्या क्षणी कुणी हॉस्पिटलमध्ये तिची दखल घ्यायला तयार नाही आणि रस्त्यावर या महिलेची प्रसूती झाली होती. या सगळ्या प्रकारावरनं आता न्यूज 18 लोकमतने ज्यावेळेस ही बातमी लावून धरली वारंवार आम्ही या बातमीबद्दल प्रश्न उपस्थित केले बातमीनंतर आणि आता 15 जानेवारीला आपण जर पाहतोय की आमदार लहू कानडे यांनी आज तिथे जाऊन थेट आजच्या दिवशी जाऊन त्या हॉस्पिटलमध्ये तिथल्या डॉक्टरांची चौकशी केली. काही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेत कारण आरोग्य व्यवस्थेवरती वारंवार निधीची तरतूद असते तशी व्यवस्था तिथे केली जाते आणि मग त्यावेळी त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर उपस्थित असणं क्रमप्राप्त आहे. आणि यानंतर थेट जाऊयात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेत. 21 लोकांची निवडणूक मधल्या काळामध्ये झाली. काही सन्माननीय सदस्य बिनविरोध आले, काहींची मात्र निवडणूक झाली. त्याच्या संदर्भामध्ये आम्ही सगळी चर्चा केली आणि कोण कोण चेअरमन व्हाईस चेअरमनच्या संदर्भात इच्छुक आहे. कारण आम्ही अनेक जण राज्याचं प्रतिनिधित्व करतो, जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो, तालुक्याचं प्रतिनिधित्व करतो. त्याच्यामुळं काय कुणाच्या मनात आहे हे जाणून घेण्याच्याकरता मी दिलीप वळसे पाटील, दत्तमामा भरणे, संजय जगताप काँग्रेसचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर असं आम्ही सगळ्यांशी चर्चा केली, सगळ्यांचं ऐकून घेतलं आणि त्या संदर्भातला निर्णय आता त्यांनी जे काही सांगायचं ते सांगितलं. पण शेवटी अंतिम निर्णय मी दिलीप वळसे पाटील जे घेईल ते मान्य आहे असं त्यांनी सांगितलं. तर आता मी मिटिंगलाच चाललेलो आहे. तिथं गेल्यानंतर चेअरमन आणि व्हाईस चेअरमनचे फॉर्म भरले जातील आणि ते बिनविरोध निवडून येतील. तुमच्या नावाने खंडणी मागण्याचा प्रकार पुण्यामध्ये झालाय. 6 जणांना अटक पण केली आहे पुणे पोलिसांनी, पण तुमचं नाव माझ्या कानावर ही गोष्ट आली कारण अतुल गोयललाच तो फोन गेलेला होता. अतुल गोयल मला ओळखतो आणि त्याला माहिती आहे की माझा नंबर ज्यावेळेस जातो त्यावेळेस पलीकडच्या बाजूला प्रायव्हेट नंबर येतो. पण ह्याच्यातनं ते काही त्यांनी सॉफ्टवेअरचा किंवा जो काही टेक्नॉलॉजीचा वापर केला त्याच्यामध्ये तिकडं नाव गेलं. नाव गेल्यामुळे त्याला डाऊट आला. डाऊट आल्यानंतर त्याला मला कळवलं. मी मुंबईत होतो. मला कळायला मी ताबडतोब
CPC संपर्क साधला. तिथं दिलीप वळसे पाटील पण माझ्याजवळ होते. दिलीपरावांनी पण सांगितलं की आपण सायबरला लगेचच सांगू आणि सायबरवाल्यांनी संपूर्ण त्याची तपास केला, चौकशी केली. त्याच्यात 6 लोक मिळालेली आहेत आणि त्यांच्यावर अतिशय कठोर अशा प्रकारची कारवाई करण्याच्या सूचना गृहमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. दादा, आज कोरोना आढावा बैठक तुम्ही घेत आहेत आणि खरं तर रुग्णसंख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील नवीन काही असं विचाराधीन आहे निर्बंध? आता तिथं मिटिंगला गेल्यानंतरच सगळ्यांचं ऐकून घेऊनच पुढच्या गोष्टी होतील. राज्याच्या स्तरावरचे जे निर्णय असतात ते राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री घेतात. त्याची नियमावली मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेली आहे. परंतु पेशंटची संख्या वाढतीये, बहुतेक जण आपल्या आपल्या घरीच थांबून उपचार घेत आहेत. त्याच्याबद्दल वेळोवेळी माहिती पण केंद्र सरकारचं आरोग्य विभाग किंवा राज्य सरकारचा आरोग्य विभाग देतोय, आमचे राजेश टोपेजी देत आहेत. परंतु हे सगळं होत असताना जर उद्याच्याला ऑक्सिजन बेडच्या बद्दलची मागणी मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आणि 700 मेट्रिक टनाच्या पेक्षा जास्तीचा ऑक्सिजन म्हणजे महाराष्ट्रामध्ये डिमांड जर आली तर मग मात्र त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय कठोर निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंतप्रधानांनी बैठक जे घेतली त्या बैठकीला मुख्यमंत्री स्वतः प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाही आणि त्यावरनं मग आता टीका होऊ लागली की मुख्यमंत्री ठेव का प्रत्येक वेळेस कधी मीटिंग घेतली म्हणजे प्रत्येकाने उपस्थित राहायला पाहिजे असं नाही. कधी कुणाला अडचण असते, कधी कोण कोरोनाच्यामुळं क्वारंटाईन असतं, कोण आणखीन काही हे असतं. तर त्याबद्दल स्वतः मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि नेहमी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर उपस्थित असणारे राजेश टोपे आणि संबंधित मुख्यमंत्र्यांचे सल्लागार सीताराम कुंटे असतील, चीफ सेक्रेटरी चक्रवर्ती असतील किंवा डॉक्टर व्यास असतील, हे सगळेजण हजर होते. त्यामध्ये कॅबिनेटमध्ये चर्चा झाली की बाबा ह्याच्यात आपल्याला वॅक्सिन कमी पडतं. 15 ते 18 वयोगटातल्या मुलांना मुलींना वॅक्सिन देताना तिथं वॅक्सिन घेणाऱ्यांचं प्रमाण विद्यार्थींचं मोठ्या प्रमाणावर आहे आणि वॅक्सिन कमी पडतंय तर ते वॅक्सिन आपण त्या ठिकाणी मागावं. बूस्टरच्या बद्दल देखील 60 वर्षाच्या वरच्या व्यक्तींना जर त्यांचं डॉक्टरचा सल्ला घेऊन बूस्टर डोस घेण्याची गरज असेल, कारण पहिलं आणि दुसरं वॅक्सिन फार सुरुवातीच्या काळामध्ये घेतलं असेल तर बूस्टर डोस घ्यावा असं साधारण सांगितलं जातं. तर त्याकरता आपल्याला वॅक्सिनची गरज होती, तशा पद्धतीची मागणी करायचं ठरवलं आणि तशा पद्धतीची मागणी झाली. माझं म्हणणं आहे की अशा प्रकारे कुठलं त्याच्यात राजकारण किंवा काही टीका टिप्पणी करण्याचं कारण नाही. राज्याच्या जनतेचं आरोग्याची काळजी घेण्याचं काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय व्यवस्थितपणे चालू आहे. आम्ही सगळेजण त्यांचं टीमचे एक सहकारी या नात्याने काम करतोय, अधिकारी पण काम करतायत. टास्क फोर्सच्या करता जे अतिशय विख्यात असे डॉक्टर्स आहेत ते पण त्यांच्या संदर्भामध्ये सतत लक्ष ठेवून आहेत आणि मुख्यमंत्री तर रोज त्याच्याबद्दलचा आढावा घेतात, रोज माहिती घेत आहेत आणि निर्णय घेतात. दादा, राज्यातली काही मुलं आसाममध्ये अडकली आहे, मिलिटरी एक्झामसाठी ती गेली होती आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचे हाल होतात. काल तुम्हाला फोन पण झाला रुपाली ठोंबरे? त्याच्यामध्ये फोन झाला. आम्ही पण त्यांना सांगितलेलं आहे, आपला जे काही मदत पुनर्वसन विभाग आहे असीम गुप्तांना तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत की ताबडतोब तिकडच्या संबंधित सचिवांशी चर्चा करून त्यांना कसं आपल्याकडे आणता येईल याबद्दलची कारवाई तातडीनं करावी. तिथं काही खर्च करावा लागला, काही त्यांची अडचण आर्थिक बाबतीतली असली किंवा बस करावी लागली किंवा रेल्वे करावी लागली, जे काही करावं लागेल ते करा, परंतु तिथल्या लोकांना अडचण येऊन देऊ नका अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. धन्यवाद. दादा, मुंबई बँकेमध्ये जे काही झालं तर शिवसेनेचा जो काही मत कमी पडला असा आरोप दरेकरांनी केला, म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष झाले पण शिवसेनेला उपाध्यक्ष. मला त्याच्याबद्दलची माहिती नाही, कारण मी गुरुवारी रात्री इकडं आलो आणि त्याच दिवशी ते काहीतरी तिथलं झालं. मी आता मुंबईला गेल्यानंतर त्याच्या संदर्भातली इत्थंभूत माहिती घेईन. धन्यवाद. तर वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन अजित पवार यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत. मग त्यांच्या मोबाईलला क्लोन करून मग तो बिल्डरला खंडणीसाठी गेलेला फोन असेल, तो विषय असेल, किंवा राज्यातली आरोग्य व्यवस्था आणि सध्या ओमायक्रॉनची असणारी परिस्थिती, या सगळ्या विषयांना घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आणि यानंतर या बुलेटिनमध्ये आपण जाता जाता बघूयात की बायजूस सीझन 1च्या यशानंतर बायजूसच्या यंग जीनियस सीझन 2ची सुरुवात पूर्वीपेक्षा अधिक रोमांचक आणि मनोरंजक असणार आहे. 15 जानेवारीपासून हा शो सुरू होतोय. बायजूसचा यंग जीनियस सीझन 2 मध्ये संपूर्ण नवीन अवतारात मुलांची अद्भुत कौशल्य न्यूज 18 लोकमतवर शनिवारी सायंकाळी 7:30 वाजता आज पाहायला विसरू नका. तेव्हा हा विशेष कार्यक्रम आपल्याला पाहता येईल आणि त्यातनं वेगवेगळी जी काही वयोगटातली मुलं आहेत त्यांचं टॅलेंट देखील आपल्याला जाणून घेता येईल. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.